नाशिकमध्ये एका अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झालेला आहे। स्पीड ब्रेकरवरनं दुचाकी आदळल्यानं ही महिला खाली पडली आणि महिलेचा मृत्यू झालाय। नाशिकच्या उत्तम नगर परिसरातली ही घटना आहे। शोभा भांबेरे असे या महिलेचं नाव आहे। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रांजल, कसा घडला हा अपघात? नैनादा, एक नक्कीच दुर्दैवी घटना अशी मानावी लागणार आहे। शोभा भांबोरे या पवननगर मधील रहिवासी आहेत। त्या आपल्या मावशीच्या मुलासोबत त्यांच्या घरगुती कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या। या दरम्यान उत्तम नगर कॉलेज समोर स्पीड ब्रेकरवरून त्यांची गाडी ही तिथे स्पीड ब्रेकरवरती आदळली आणि त्यांचा तोल गेल्याने या खाली पडल्या। यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे, इजा झाल्यामुळे त्यांच्या जागीच यामध्ये मृत्यू झालेला आहे। त्यानंतर परिसरात तणावाचं वातावरण हे निर्माण झालेलं होतं। शेजारून एक आयशर ट्रक तिथून गेलेला होता। त्यामुळे नागरिकांची काही काळ असा समज झालेला होता की या ट्रक खालीच त्या आले की काय। त्यामुळे ट्रक चालक देखील तिथून त्यांनी धाव घेतलेली होती। मात्र या घटनेनंतर महिला ही जागीच तिथे मृत्यू झालेला आहे। अशीच एक प्रकारची घटना लेखानगर परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेली होती। मात्र त्यामध्येही एका महिलेचा मृत्यू झालेला होता। या घटनेमध्ये त्यांच्या हातात त्यांचा नातू होता, मात्र त्याला कुठलीही दुखापत झालेली नाही। हे त्याच्यामध्ये एक सुदैवानं गोष्ट चांगली म्हणावी लागणार आहे। ज्ञानदा।